तैलिक समाज बांधवांचे आराध्य दैवत असलेले संताजी जगनाडे महाराज यांची 8 डिसेंबरला 396वी जयंती सर्वत्र साजरी होणार आहे। दरवर्षी शहरातील विठ्ठल मंदिर, संताजी नगर आदी परिसरातून जंगी रॅली काढण्यात येत होती। याच ढोल ताशाच्या गजरात रॅली काढण्यात येते। मात्र देशभर कोरोनाचे सावट आल्याने समयसूचकता म्हणून तैलिक समाजाने ही रॅली रद्द केली। सर्व समाज बांधवांनी आपापल्या घरीच संत जगनाडे महाराजांची जयंती साजरी करावी असे आवाहनही करण्यात आले। याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली। शासनाच्या वतीने सुद्धा शासकीय कार्यालयात संताजी महाराज जयंती साजरी करण्याचे आदेश दिले आहे। काही दिवसात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे। त्यात अनेक मागण्या करण्यात येणार आहे। सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संताजी जगनाडे महाराज यांच्या नावाने 1 लाखाचा पुरस्कार देण्यात यावा। विद्यार्थ्यांना विद्यावेतन देण्यात यावे। इयत्ता 4थी ते 10वीच्या शालेय अभ्यासक्रमात जगनाडे महाराज अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात यावा, अशा अनेक मागण्या त्यात करणार आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये आयोजकांनी दिली। पत्रकार परिषदेला संजय हिंगासपुरे, डॉक्टर संजय शिरभाते, नामदेव गुल्हाने, दीपक गिरोळकर, दिलीप चौखंडे यासह अनेक समाज बांधव उपस्थित होते। संताजी जगनाडे महाराज यांची जयंती 8 डिसेंबरला असून त्यानिमित्त आम्ही दरवर्षी विठ्ठल मंदिर अंबागेट इथून भव्य रॅलीचे आम्ही आयोजन असते। त्यानिमित्त शेकडो हजारो बांधव, तेली बांधव तिथे दरवर्षी येतात। पण कोरोनाच्या या रोगामुळे आणि शासनाचे कडक निर्बंध असल्यामुळे आम्ही ती रॅली रद्द केलेली आहे आणि समाज बांधवांनी या पत्रकाराच्या बांधवांना या प्रेस कॉन्फरन्सद्वारे आम्ही सांगू इच्छितो की कोणीही तिथे येऊ नये, कारण की शासनाचे कडक निर्बंध आहे आणि आपण आपल्या घराची, आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेऊन हा कार्यक्रम आम्ही रद्द केलेला आहे। साध्या सोहळ्यामध्ये अभिषेक पूजन व आम्ही आयोजन समिती तिथे संताजीचं पूजन करणार आहे आणि तसेच सगळ्यांना आवाहन करतो आम्ही या पत्रकार परिषदेद्वारा की आपापल्या घरी त्यांनी संताजीची पूजा करावी, पूजन करावी, फोटो बाहेर काढून दिवा वगैरे। तसेच शासनाचे सुद्धा GR निघालेला आहे की शासनाने त्या दरबारी सुद्धा ती साजरी करावी। तर मी या द्वारे त्यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा साध्याप्रमाणे ही संताजी जगनाडे महाराजांची जयंती साजरी करावी। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।